नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे दिव्या शालिग्राम खरात। मी आता 5वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर गाव। माझ्या शाळेमध्ये ग्रंथालय राबवण्यात आलेले आहे। मी त्या ग्रंथालयामधून हे पुस्तक घेतलेले आहे। या पुस्तकाचे नाव आहे 3 कोकरू आणि 1 कोल्हा। या पुस्तकामध्ये खूप एकच छान गोष्ट आहे। मला ही गोष्ट खूप आवडलेली आहे आणि पुस्तक पुन्हा चला तर सुरू करूया। एक जंगल होते। त्या जंगलामध्ये एक कोकरूचे कुटुंब राहत होते। तर ते 3 कोकरू होते। त्याच्यात एक छोटा, एक मंदवा आणि एक सर्वात मोठा। तर जो छोटा कोकरू होता तो खूप कष्टाळू होता आणि जे 2 होते ते खूप आळसी होते। तर छोटा कोकरू त्याच्या मम्मीला खूप काम करू लागत जाय आणि 2 कोकरू नुसते धिंगामस्ती करत जात। तर त्याच्या 3 कोकरूच्या मम्मीला वाटले की हा कोकरू खूप आपल्याला काम करू लागतो आणि हा 2 कोकरू काहीच काम करू लागत नाही, तर आपण यांना एक टेस्ट द्यावी। म्हणून त्या 3 कोकरूची मम्मी म्हणते की तुम्ही तिघही जा आणि घरे बनवा आणि मग मी काय सांगायचे ते पुढचे सांगीन। तर मग ते 3 कोकरू आपले घर करायला निघाले। वाटेने जाता जाता खूप दूर ते गेले आणि जे मोठा कोकरू होतो तो एका शेतकऱ्याकडून थोडेसे गवत मागतो आणि तो त्या गवताचे घर बनवतो। आणि मग तो जो मंदवा कोकरू असतो तो एका शेतकऱ्याकडून लाकडं मागतो आणि त्या लाकडाचे घर बनवतो। आणि जो छोटा कोकरू असतो तो एका शेतकऱ्याकडून इटी, सिमेंट असे वगैरे मागतो आणि त्या इटी सिमेंटचे छोटेसे आणि खूप छान घर बनवतो। आणि मग त्या तिघांनाही एक कोल्हा बघतो आणि तो खूप चतुर होता। मग तो कोल्हा त्या कोकरूकडे, जो मोठा कोकरू होता त्या कोकरूकडे गेला आणि म्हणाला, त्या कोकरूचे घर त्याने एका बुक्कीत तोडले आणि त्या कोकरूच्या मानेला धरले। तो कोकरू कसामसा लांडग्याच्या हातातून सुटला आणि धावत आपल्या मंदव्या भावाच्या घरात पळाला। मंदव्या भावाचे घरही त्या लांडग्याने तोडले आणि दोन्ही कोकरूंना धरले। तसेच ते दोन्ही कोकरू कसेही सुटून गेले आणि छोट्या भावाच्या घरात गेले। तर तो लांडगा म्हणतो, तुम्ही कुठेही जा तरी मी तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही। मग तो त्या छोट्या सिमेंटच्या घराला तोडायला लागतो। त्याने खूप कोशिश केली तरीही तो त्या घराला तोडू शकला नाही। मग तो चिमणी घरातून त्या घरात उडी मारायला गेला, तर त्या घरावर त्याला चढता येणार नव्हते। मग त्याने एक लाकडाची शिडी केली आणि त्या शिडीने चढता चढता तो त्या चिमणी घराकडे गेला। तर तितक्यातच त्या छोट्या कोकरूनी बघितले आणि खाली काड्याचा जाळ लावला आणि त्याच्यावर एक पतीला ठेवला। त्या पतील्यात खूप सारे पाणी टाकले आणि त्या चुलीवर त्या काड्यावर ठेवले आणि ते पाणी खूप गरम झाले। तितक्यातच त्या कोल्ह्याने उडी मारली आणि तो कोल्हा त्या पतील्यात पडला। त्याच्यात खूप गरम पाणी होते आणि त्याचे सारे अंग जळाले होते। म्हणून तो तिथून पळून गेला आणि ते दोन्ही कोकरू त्याच्या भावाच्या गळाला लागले। धन्यवाद।